पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रतिष्ठान यशवंतग्राम कावलगावच्या वतीने 33वा सामूहिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहाच्या व सत्यशुद्ध पद्धतीने पार पडला। यावेळी मीनाताई बोर्डीकरांचे सुविसहाय्यक ND देशमुख, गोविंदराव गोरे, अनंता बनसोडे, भारत काकडे, देविदास काकडे, सुलोचना धोंडीबा काकडे, डॉक्टर सदाशिव सरवदे, कैलासराव वाघ, साहेबराव सरवदे, माजी सैनिक बालाजी पिसाळ, मारुतराव हिंगे, गजानन धवन, माऊली ज्ञानेश्वर वंजे, बाबुराव देशमुखसह आदींची उपस्थिती होती। या सत्यशोधक सामूहिक विवाह सोहळ्याची कैलासवासी मारुतराव पिसाळ यांनी सुरुवात केली। पाहता पाहता 33 वर्षाची परंपरा त्यांचे नातू ॲडव्होकेट ज्योतिबा नारायणभाऊ पिसाळ यांनी आज दैवत ठेवली। या विवाह सोहळ्यात कुठलीही रूढी परंपरा, वरमाई, हुंडा प्रथा कायमस्वरूपी बंद करण्यात आली। 7 ते 8 हजार लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या दिमागात पार पडला। यावेळी 6 जोडप्यांनी यात आपला सहभाग नोंदवला होता। या विवाह सोहळ्यासाठी ॲडव्होकेट ज्योतिबा नारायण पिसाळ, मारुतराव नाना, उत्तम पिसाळ, रामकिशन पिसाळ, बालासाहेब पिसाळ, पांडुरंग पिसाळ, सुभाषराव पिसाळ, हनुमंतराव पिसाळ, रणबा पिसाळ, धोंडीबा पिसाळ, गजानन पिसाळ, अंगदराव साखरे, तुकाराम पिसाळ, प्रकाश पिसाळ, किशनराव गिंगिने, माधव धवन, गोविंद धवन, अनिल पिसाळ, संतोष पिसाळ, LR पिसाळ सर, रामभाऊ पिसाळ, बबनराव पिसाळ, संजय पिसाळ, मुंजाजी सुके, विठ्ठल भोमरे, पांडुरंग पिसाळसह आदींनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सुंदर धवन सर यांनी मानले। मोठ्या संख्येने लोकांनी यात आपला सहभाग नोंदवला होता। सत्यशोधक मारुतरावजी पिसाळ यांनी जे पुढाकार घेऊन जे सामूहिक विवाह सोहळ्याचा उपक्रम सुरू केलेला त्या लग्नाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय सौ मेघनादिदी साकोरे बोर्डीकर यांनी ह्या शुभेच्छा कार्यक्रमाला देण्यासाठी आम्हाला पाठवलं। त्यांना स्वतः ह्या कार्यक्रमाला यायचं प्रयत्न आणि त्यांचा याचा हट्टसुद्धा होता, पण योगायोग आज महिला दिनाचा कार्यक्रम असल्यामुळे त्यांना शासनाच्या कार्यक्रमाला मुंबईला त्या ठिकाणी थांबावं लागलं आणि आदरणीय आमदार बोर्डीकर साहेब सुद्धा ह्या कार्यक्रमाला येण्यासाठी खूप उत्सुक होते। त्यांना काही मिटिंगमुळं त्यांना सुद्धा बाहेर मुंबईला थांबावं लागलं। त्यांनी ह्या कार्यक्रमासाठी आवर्जून शुभेच्छा आणि सदिच्छा पाठवल्या। जे आपले वधूवर आहेत ह्या ठिकाणी जे 6 वधूवर जे लग्नाच्या माध्यमातून त्यांचे लग्न झाले त्यांना त्यांच्या भावी आयुष्यामध्ये त्यांना सुख समृद्धी, उत्तम आरोग्य आणि त्यांच्या हातून त्यांच्या आईवडिलांची, सासू सासऱ्यांची समाजाची सेवा घडो एक चांगला आदर्श त्यांनी या ठिकाणी समाजासमोर उभा करू। आणि खास करून ह्या सामूहिक विवाहाच्या सोहळ्यासाठी मला उल्लेख ह्या ठिकाणी आवर्जून करावा लागतो की या लग्नामध्ये मानपान जे आहेर जी प्रथा असते त्यांनी ह्या ठिकाणी ती बंद केलेली आहे। तर आम्ही सुद्धा बाकी ठिकाणी सारखे आहेर आणले, पण आम्हाला कल्पना नव्हती की या ठिकाणी आहेर घेतला आहे, स्वीकारत नाही, पण खूप चांगला उपक्रम यांनी या ठिकाणी घालून दिलेला आहे। खरंच ह्या आदर्श प्रत्येक तालुका असो, शहर असो, गाव असो यांनी सगळ्यांनी घेतला पाहिजे। आणि खरंच आपल्या सर्वांचं, गावकऱ्यांचं, कावगावचं, आपल्या पिसाळ साहेबांचं, आपल्या सर्व जे या ठिकाणी जे उपक्रम आपण ते घेतात सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। कारण ही आता सध्या समाजामध्ये सामूहिक विवाह सोहळा घेण्याची खूप आवश्यकता आहे। सध्याच्या परिस्थिती जर बघितल्या आपण तर खूप मोठा खर्च हे लग्नाच्या कार्यावरसाठी होत असतो आणि हा जो उपक्रम आहे हा खरंच एक दोन्ही कुटुंबाला खूप मोठा आधार आणि समाजाला खूप मोठा एक संदेश देणार आहे। त्यामुळं पुन्हा एकदा मनापासून आपल्या सर्वांना या ठिकाणी आपल्या सामूहिक विवाहाच्या सोहळ्यानिमित्त आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री आदरणीय मेघनादिदी आणि आपले जिल्ह्याचे नेते आदरणीय बोर्डीकर साहेब यांच्या वतीने आपल्या सर्वांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो। आणि या ठिकाणी मला उपस्थित राहत आलं, मी स्वतःला खूप या ठिकाणी भाग्यवान समजतो की अशा चांगल्या कार्यक्रमासाठी आपण त्याला आजची तिथी खूप मोठी आहे, पण सामूहिक सोहळ्याला उपस्थित राहत आलं त्याचा खूप मोठा आनंद आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी होत आहे। या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या मनापासून शुभेच्छा देऊन मला या ठिकाणी बोलवलं सत्कार केलं त्याबद्दल मी आपल्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो। 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शब्द माझे स्वागताचे या शुभविवाह सोहळ्यासाठी उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रतिष्ठानच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करत आहोत। सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम। मित्रांनो, गेल्या 32 वर्षाची ही अखंड परंपरा आपल्या सर्वांच्या सहकार्यानं, आपल्या सर्वांच्या प्रेरणेनं आणि आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संपन्न करत आहोत। 1992 मध्ये परभणी जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी माननीय श्री यशस संधू साहेब
आणि या गावचे भाग्यविधाते कैलासवासी सत्यशोधक मारुतीराव नारायणराव पिसाळ यांच्या संकल्पनेतून, यांच्या प्रेरणेतून समाजातील वाईट प्रथा, परंपरा, रूढी परंपरा यांना अनावश्यक फाटा देत समाजातील विवाह सोहळा साध्या पद्धतीनं करण्यासाठी कमी खर्चामध्ये करण्याचं नियोजन समाज बांधवांनी केलं. आणि त्याचा एक भाग म्हणून आज 33व्या वर्षामध्ये आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं पदार्पण केलेलं आहे. हा 33वा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न करताना आम्हाला अत्यंत आनंद आणि अभिमान होत आहे. आजच्या या शुभ विवाह सोहळ्याचं महत्वाचं उद्दिष्ट किंवा वैशिष्ट्य म्हणजे आज जागतिक महिला दिन आहे आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं या जगातल्या सगळ्या कर्तृत्ववान महिलांना, कर्तृत्ववान मातांना आम्ही विनम्र या ठिकाणी अभिवादन करू, त्यांच्या कार्याला आम्ही सलाम करू. लग्नविधीचा हा सोहळा अत्यंत साध्यापणानं सुंदर पद्धतीनं आपल्या सर्वांच्या सहकार्याने संपन्न होईल. आधीचा वेळ न घेता या हा सामूहिक विवाह सोहळा अखंडपणे अविरतपणे चालू आहे. सन 1992-93 मध्ये तत्कालीन कलेक्टर S.S. संधू साहेब, त्याचबरोबर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक प्रेरणास्थान आदरणीय मारुतीराव पिसाळ साहेब मार्गदर्शनाखाली पूर्ण या ठिकाणी एक ठराव झाला की लग्नामध्ये जो अनाठाई खर्च होतो तो खर्च टाळून सर्वांनी सामूहिक विवाह सोहळा अगदी थाटामाटामध्ये संपन्न केला पाहिजे. 1992 मध्ये झालेली सुरुवात आज गेले 33 वर्ष झाले ही परंपरा अखंडपणे चालू आहे. हे सर्व कावलगाव वासियांच्या माध्यमातून, सहकार्यातून हे काम अविरतपणे चालू आहे. यासाठी मी सर्वप्रथम सर्व कावलगाव वासियांचे खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद करतो. त्याचबरोबर बाहेरगावून आलेले सर्व पाहुणे मंडळी, या ठिकाणी प्रमुख पाहुणे मंडळी, त्याचबरोबर सर्व ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी कार्यक्रमाला आलात, आपल्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद. ही परंपरा गेल्या 32 वर्षापासून चालू आहे आणि आम्ही तुम्हाला आश्वासित करतो की येत्या काळामध्ये देखील कावलगावमध्ये याही पेक्षा अधिक धमाक्याने, धुमधडाक्यामध्ये सामूहिक विवाह सोहळा पार पडतो.